रात्रीच्या शांततेत एकाएकी गोळीबाराचा आवाज आणि जामखेड तालुक्यात खळबळ माजली आहे। एका क्षुल्लक कारणावरून 3 अज्ञात तरुणांनी एका तरुणावर गोळीबार केलाय। त्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। केवळ लघवी करू नका, इथं महिला बसलेल्या आहेत, बस इतकंच तो म्हणाला होता। म्हणून त्या नराधमांचा पारा चढला आणि त्यांनी अश्लील शिवीगाळ करत, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आणि अचानक हातात असलेल्या पिस्तुलातून थेट गोळ्या झाडल्या। त्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला होता आणि त्याच्या पायावर गोळी लागली होती। जखम इतकी गंभीर होती की तातडीने त्याला अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवावं लागलं। सुदैवाने सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। आता या प्रकरणाने कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला असून पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे। आता या घटनेत नेमकं काय आणि कसं घडलं तेच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी। त्याचं झालं असं की अहिल्यानगर मधील जामखेड तालुक्यातल्या विंचरणा नदी जवळची पोकळे वस्ती, जिथे काही महिला रात्री गप्पामध्ये रमलेल्या होत्या। साधारण 10 वाजताची वेळ। एवढ्यात एक 4 चाकी गाडी तिथे येऊन थांबली। गाडीतून 3 अज्ञात तरुण उतरले आणि थेट सार्वजनिक ठिकाणी लघवी करू लागले। त्यांच्या त्या वर्तनावर तिथे उपस्थित असलेल्या आदित्य पोकळे याला भयंकर राग आला। तरीही त्याने त्या 3 तरुणांना शांतपणे सांगितलं की इथे महिला बसल्या आहेत, कृपया इथे लघवी करू नका। पण ही साधी सूचना त्या तिघांना मान्य झाली नाही आणि आदित्यचा राग येऊन त्यांनी त्याला अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण केली। त्या झालेल्या धिंगाण्यामुळे तिथे 20 वर्षीय कुणाल बंडू पवार धावत आला, पण तो आल्यानंतर त्या 3 अज्ञातांनी जे काही केलं ते अत्यंत धक्कादायक होतं। त्यांनी थेट त्यांच्या जवळील पिस्तूल काढली आणि त्या दोघांवर डायरेक्ट गोळ्या झाडल्या। त्या गोळीबारात कुणालच्या पिंडरीतून एक गोळी आरपार गेली। ही घटना इतकी वेगवान घडली की एका क्षणात तिथे भीतीचं सावट पसरले। महिलांच्या किंकाळ्यांनी वातावरण टाईट झालं होतं। गंभीर जखमी झालेल्या कुणालला तातडीने जामखेड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला अहिल्यानगरच्या रुग्णालयात हलवलं गेलं। सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे। हे चित्र दिलासादायक असलं तरी संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरले। गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत आरोपी गाडीसह फरार झाले होते। घटनेचं गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक उगले आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली। आरोपींचा ठाव ठिकाणा मिळवण्यासाठी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या गाडीचा नंबरवरून शोध मोहीम सुरू केली आहे। सध्या 3 वेगवेगळी पथकं आरोपींचा शोध घेत आहेत। या घटनेनंतर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट करत कारवाईची मागणी केली आहे। त्यात ते म्हणतात की मतदारसंघातील आणि एकूणच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मी कायम आवाज उठवत आहे। गुन्हेगारांना कायद्याचा धाक आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही। जामखेडमध्ये रात्री 10:15च्या सुमारास एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाला असून यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी अहिल्यानगरला हलवण्यात आले। अशा घटनेमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन दहशतीत राहावं लागतंय। सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी सरकारने या गुंडगिरीला चिरडून टाकावं ही विनंती, असं रोहित पवार यांनी म्हटलंय। मंडळी, अहिल्यानगरमध्ये वाढणारी गुन्हेगारी ही सध्या लोकांच्या मनात भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी गंभीर बाब आहे। पूर्वी तुलनेने शांत व सहिष्णू असलेल्या या परिसरात आता चोरी, घरफोडी, गोळीबार, खून, खंडणीसारख्या घटना वाढताना दिसतात। विशेषतः तरुण पिढीमध्ये गुन्हेगारी वृत्ती बळावलेली असून अनेक गुन्हेगारी टोळ्या उभ्या राहतात। पोलीस प्रशासनाकडूनही यावर कारवाई होत असली तरी गुन्हेगारांचा आत्मविश्वास आणि बेधडकपणा दिवसेंदिवस वाढतोय। अनेक वेळा बघायला मिळते की गुन्हा करून आरोपी सहज फरार होतात आणि तपासाला वेळ लागतो। त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वासाचाही अभाव निर्माण होऊ लागलाय। यातच राजकीय हस्तक्षेप, काही ठिकाणी पोलिसांचं दुर्लक्ष किंवा स्थानिक पातळीवरच्या दबावामुळे काही गुन्हेगारांना खुलेआम वावरण्याची संधी मिळते। विशेषतः रात्र होताच काही भागात टोळक्यांमध्ये हिंसाचार घडण्याच्या घटना वाढल्यात। सामान्य माणसं रस्त्यावर सुरक्षित आहे का हा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय। व्यापाऱ्यांना दिवसाढवळ्या खंडणी मागणं, महिला आणि मुलींविरोधातील अत्याचाराच्या घटना आणि राजरोस शस्त्र बाळगणं या गोष्टींनी अहिल्यानगरचं सामाजिक चित्रच बदललंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिक ठोस, प्रभावी आणि झपाट्याने कारवाई करण्याची गरज आहे। स्थानिक पातळीवर नागरिकांनीही सावध राहून पोलिसांना सहकार्य करावं। अशा घटना थांबण्यासाठी समाज म्हणून आपणही सजग आणि एकत्रित राहणं अत्यावश्यक आहे। नाहीतर ही वाढती गुन्हेगारी पुढील काळात आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकते, असं म्हटलं जातंय। पुढे जाऊन संतांची
पावनभूमी असलेल्या अहिल्यानगरची वाटचाल पुणे आणि बीडच्या गुन्हेगारीसारखी होऊ नये म्हणजे मिळवलं. मोबाईलचं हॉटस्पॉट दिलं नाही म्हणून, 100चं स्क्रीन गार्ड 50ला दिलं नाही म्हणून जीव घेणाऱ्या घटनेनंतर निव्वळ महिलांच्या पुढे लघुशंका करू नका इतकं म्हणल्यावर जर कुणाला गोळ्या घातल्या जात असतील तर महाराष्ट्र कोणत्या दिशेने वाटचाल करतोय याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. सदर घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विश्वास भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.